स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि आज हा स्वामींचा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। आज तुमच्या घरात नक्कीच यशाची बातमी येईल आणि तुमची सर्वात मोठी इच्छा आज नक्कीच पूर्ण होईल। त्यामुळे दुर्लक्ष न करता नक्कीच मन लावून ऐका। स्वामी भक्तांनो, आपल्याला घरातून बाहेर पडताना म्हणायला पाहिजे की स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला। कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा आणि मला पोटाशी धरा। तुम्ही खूप आनंदात असाल ना, तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे करताना तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या। तुमच्या हातून काही चुकते ना, तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा। तुम्ही रात्री झोपताना स्वामी विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या कृपेचे व मायेचे उपदार पांघरून माझ्यावर तुम्ही नक्कीच घाला। आणि मित्रांनो, नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला येतील। भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भोजनात असेल तर प्रसाद बनतो, भुकेत असेल तर उपवास होतो आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनत असते। म्हणून जीवनात धैर्य ठेवा। योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल। ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे। म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु, शिका सर्व येथूनच, अभ्यास ठेवा सुरू। आणि हा अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत शिकत राहण्यासाठी मदत करत असतो आणि प्रत्येक अनुभव आपल्याला त्यातून काही ना काहीतरी शिकवत असतो। म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही। म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहत असते। म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात, खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात। म्हणून आपण दुसऱ्यांचं मन अगदी नीट पारखून पाहिलं पाहिजे आणि त्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे याच्याकडे आपण नक्कीच पाहू नये। पण त्याचं मन चांगलं असेल आणि त्याचं मन निर्मळ असेल तर तो व्यक्ती खूप चांगला असतो। म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं। म्हणून आपण कुणासोबत विश्वासघात करू नये। जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तेच आपले आईवडील सुद्धा असतात। म्हणून अहंकार जीवनात त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते। म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते। म्हणून मित्रांनो, तुम्ही कष्टातून वर आले आहात तर नक्कीच तुम्हाला देव यश देणार आहे आणि एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येणार आहे। म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे। तो ज्याच्याकडे आहे ना, त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो। म्हणून दुसऱ्याची मदत करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मनात आनंदाची जाणीव होत असेल ना, तर ती खरी सेवा असते आणि ती सेवा आपण देवाची करतोय असं आपण समजायला हवं। सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच सापडत असतो। म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते। मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणार नाही आणि परत हा जन्म मिळणे अशक्य आहे। कारण आपण चांगली कर्म केली तर या पृथ्वीतलावर देव आपल्याला नक्कीच परत पाठवणार आहे। म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि ते जीवन आपण जगत राहायचं। सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं। जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं, तसंच ते पानही असतं। म्हणून आपण असे झाडाप्रमाणे राहिलं पाहिजे की ते सर्वांना छाया देईल आणि सर्वांना मदत करेल। म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा। अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो। मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले ना की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते। त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म ही परमात्मापर्यंत नक्कीच पोहोचत असतात। म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही, हे लक्षात ठेवा। आणि ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ असतो आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी मात्र असतात। म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना, तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि ते आपल्या हातातून निष्ठत असते। म्हणून कोणीतरी एकाने निर्णय हे नक्कीच घेतले पाहिजे। आणि म्हणून तर्क असतील जगात हजार, पण विश्वासानेच घडती चमत्कार। म्हणून जो स्वामींवर विश्वास ठेवेल आणि मनोभावाने त्यांची सेवा करेल ना, त्याला फळ हे नक्कीच मिळणार आहे। म्हणून चांगलं वागणाऱ्यांच्या नशिबी
कायम मतलबी लोक लिहिलेली असतात. म्हणून मित्रांनो, ती लोक आपल्या आयुष्यातून निघून जावो यासाठी देव ती लोक आपल्या आयुष्यातून काढून टाकत असतात आणि आपल्याकडे चांगली लोक पाठवत असतात. म्हणून हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम फक्त आवश्यक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण सोडायचं नसतं. म्हणून मित्रांनो, आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. आणि ज्याच्याकडे प्रेमाने भरलेले हृदय असते ना, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता जीवनामध्ये लाभत नाही आणि जीवनामध्ये कशाची कमी त्याला होत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात आज आलेल्या परिस्थितीचा जो संघर्ष करेल ना, त्याला उद्याचे यश हे अनुभवायला मिळत असते. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काहीच तुमच्याकडे उरणार नाही आणि तुम्हाला काही राहणारही नाही. म्हणून तुम्हाला सर्व काही जीवनामध्ये प्राप्त होऊन जाईल. म्हणून तुम्ही फक्त आपल्या मूळ देवतावर विश्वास ठेवा. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही. म्हणून वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे. दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. जीवनातील नाती ही नियतीने बनलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, परिस्थितीशी लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं बघायला शिका आणि दुसरं स्वप्नापर्यंत तुम्ही पोहोचायला शिका. कारण पहिल्या स्वप्नामध्ये देवाने आपली परीक्षा घेतली असं तुम्ही समजायला हवं. आणि देव प्रत्येकाचीच परीक्षा याच्यामध्ये घेत असतो. म्हणून परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं आणि आपल्याला लढायचं असतं. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून तुमच्याबरोबर सर्वजण येणार आहेत आणि सर्वजण तुमची मदत करणारच आहेत. फक्त तुम्ही टिकून राहा आणि तुम्ही फक्त संयम ठेवा. सर्व काही मिळणार आहे. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही आणि स्वतःच्या चुका त्यांना कधी समजतही नाही. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. आणि ती व्यक्ती खरंच आपली चाल ही चांगल्या प्रकारे चालत असते. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवं. कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार जर तुमचे असे चाललेले असले तर मग तुम्हाला ते टोचत राहतील आणि ते बोचकत राहतील. म्हणून मेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा तुमचं नाव इथं राहत नाही. लोक विचारतात ती बॉडी कुठेपर्यंत आली. मग माणसाला गर्व एवढा कशाचा हवा आणि हा गर्व आपण नक्कीच करायला सुद्धा नको पाहिजे. म्हणून मनाला जिंकायचे असते ते भावनेने, रागाला जिंकायचे असते ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने आणि अपयशाला जिंकायचे असते ते धीराने, संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने आणि माणसाला जिंकायचे असते ते फक्त माणुसकीने. आणि ते आपण नक्कीच जिंकू शकतो आणि आयुष्यात नाती आपण नक्कीच चांगलीही जोडू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना आणि मनाची शक्ती तुमची नक्कीच वाढेल आणि तुम्ही भरपूर यशाच्या मार्गावर जाल. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीही हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि ती प्रेरणाच तुम्हाला भरपूर पुढेही घेऊन जात असते. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि स्वामींनी जर आपल्याला पाठबळ दिलं तर आपण लवकरच यशाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि यशस्वी नक्कीच होणार आहोत. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कुणाच्या आशेवर आपण नको राहिला आणि आपण स्वतः विश्व निर्माण करायला हवं. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखाद्याचा घाव बोटावर बसला ना तर मात्र तुमची सहीही बदलते आणि मनावर बसला ना तर तुमचा स्वभावही तो बदलत असतो. म्हणून मित्रांनो, मनाशी बाळगलेलं स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र तुम्ही नका सोडू. आणि शेवटपर्यंत टिकून राहा आणि संयम ठेवा. देव सर्व काही बघत आहे आणि सर्व काही तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून 100 शब्दांपेक्षाही
अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून अनुभव तुमच्या आयुष्यात असणं फार फार गरजेचं आहे. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळ सर्वांना उत्तर देणार आहे आणि ते अतिउत्तम असणार आहे. म्हणून काळाची फक्त तुम्ही वाट बघा आणि काळ आणि वेळ ही प्रत्येकाची येत असते, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. बऱ्याचदा असं होतं की ज्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं तेच इतरांना सगळ्यात जास्त हे देत असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून आपण चुकीचे विचार अजिबात करू नये आणि चुकीच्या विचारांमुळे आपल्या मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम हा होत असतो. म्हणून वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस हा यशस्वी होत असतो. मृत्यूनंतरही तुम्हाला जगायचे असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा. म्हणून तुम्ही जीवनात यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही या जगामध्ये किंमत नसते. आपल्यासोबत इतरांचीही भले व्हावे असे ज्यांना वाटते ना, ते लोक सर्वोत्तम असतात आणि भरपूर पुढेही जात असतात. म्हणून बदल विचार करून किंवा वाचून घडत नाही, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात आणि ती कृती केली की मग तुम्ही भरपूर पुढेही जात असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ देऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी ठरू. म्हणून मित्रांनो, लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि तेच आपले देव आहेत आणि तेच आईवडील आपल्याला जपायचे आहेत. तरच आपण देवाची भक्ती नित्य नियमाने करू शकू आणि त्यांनाच देव मानून त्यांचीच भक्ती केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र महत्त्वाचं असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे आणि सत्य शेवटपर्यंत टिकणार आहे. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान आहे आणि ते ज्ञान आपल्याजवळ असलेच पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी वाजत असतो. कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही, फक्त समोरच्या व्यक्तीला बोलण्यामधील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर आपण ओळखला तर मग ती व्यक्ती कशी आहे आणि कशी वागत आहे हे सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून आरोग्य आपण नक्कीच जीवनामध्ये जपलं पाहिजे आणि आरोग्य आहे तरच सर्व काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि प्राप्तही होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, गुरुभक्ती कशी करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्यांच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवा होतच नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा असते. म्हणून आपल्याला गुरु जसे सांगतात तसे आपण निश्चितपणे वागावे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. म्हणून त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. आणि ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्या त्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि अनितीचे वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सदग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ वाचून सदोदित त्याचे मन करणे आणि हे फार जरुरीचे आहे. त्यांचे ईश्वर प्रेम ते उत्पन्न होते आणि तुम्हालाही भक्ती मार्ग प्राप्त होत असतो. आणि देव हेच बघत असतो की आपण काय करत आहोत आणि आपण कशी कर्म करत आहोत. म्हणून अति प्रेमाने आणि निर्मळ मनाने आपण नाम घेतले पाहिजे आणि देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण त्याशिवाय या जगात दुसरे काही तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे भागणार नाहीत आणि प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व मात्र नक्कीच आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन आणि ते जावे आणि नंतर पुढं बघून घ्यावे. कारण देव आपण नामस्मरण करत असताना आपले कधीच वाईट करू शकत नाही, कारण आपण देवाला भजत आहोत आणि देवाचे नामस्मरणही करत आहोत. म्हणून आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. म्हणून अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांची आपण ऐकायला नको का? म्हणून जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. आणि म्हणून तुम्ही
आपल्या गुरुची आज्ञा पाळा आणि स्वामी समर्थ जे आपल्याला सांगतात ते नीट ऐका आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच जीवनामध्ये ते अप्लाय करा आणि बघा तुम्हाला चांगलेच रिझल्ट भेटतील. म्हणून एखाद्या नास्तिकाला विचारले ना की हे जग कुणी निर्माण केले, तर तो काय सांगेल तर 5 भौतिक तत्वज्ञानापासून यांची उत्पत्ती झाली आहे, पण ही तत्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र मला माहीत नाही आणि कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे, म्हणून देव नाही हे कोणालाच म्हणता येणार नाही. म्हणून आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला आपण शिकले पाहिजे आणि आपण प्रत्येक कर्माचा साक्षी हे स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म आपल्या हातून नक्कीच घडणार नाहीत आणि चांगले कर्म मात्र नक्कीच आपल्या हातून घडतील. म्हणून जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामागे भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे आणि ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे आणि ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर पडलेला असतो आणि म्हणून तो फक्त देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला व्यक्ती असतो. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीराला चैतन्य असणे होय आणि चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंदच आपल्यालाच पाहिजे आणि हा आनंद आपण भोगावा. आणि कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो अजिबात नाही आणि असूही शकत नाही. म्हणून जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. म्हणून मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो आणि याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. आणि ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे आणि त्यात काहीच पुरुषार्थ नाहीये. म्हणून सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ, जोड स्वामी नामाशी नाळ नव्याने उजाडेल सकाळ. आणि अशी सकाळ अति चांगली असेल आणि भरपूर मनमोहक असेल. म्हणून त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. आणि म्हणून जे तुमचं मनापासून ऐकून घेतील त्यालाच तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमच्या मनामधल्या गोष्टी तुम्ही नक्की सांगितल्या पाहिजे. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म ह्या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले आणि त्याला वेगळे पुण्य कमवण्याची अजिबात जीवनामध्ये गरज राहत नाही. म्हणून मित्रांनो, लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा करूच नका, कारण कर्माची फळं एक ना एक दिवस आपल्याला भोगावीच लागत असतात आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला सुद्धा येत असतात. म्हणून मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारं कोणीच या जगात उरलेलं नसतं आणि कोणीच त्याला समजूनही घेत नाही. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींनी माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि ते करूही नाही. म्हणून कचऱ्यात पडलेली भाकरी हेच सांगते, पोट भरलं की माणूस आपली लायकी ही विसरून जात असतो. म्हणून मनापासून जीव लावला तर पाखरू सुद्धा आवडीने जवळ येतं. म्हणून आयुष्यात एकदाच आहे, त्यामुळे सर्वांशी आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि स्वामींची भक्तीही केली पाहिजे. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दुःखाशी 2 हात करण्याची कला मात्र नक्कीच जमलेली असते. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलांना आपलं फुलणं हे सोडायचं नसतं. आपण कोणाचे वाईट केले नाही तर आपलेही वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःचा रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल. म्हणून आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आनंदाने स्वीकारणं खरंच अवघड असतं आणि चांगलं असणं सुद्धा कधी कधी चांगलं नसतं. म्हणून स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी कुठे तिला वेळ आहे, तरी पण आपली आई या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती सुद्धा आहे. म्हणून लिहिलेले अक्षर विकता येतील, पण दिलेला शब्द हा विकायचा मात्र नसतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या शब्दाचं पालन हे नक्कीच करायला हवं. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा आपल्या सुखाचा. आणि तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन आपलं नक्कीच व्यर्थ आहे. देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी प्रयत्न प्रामाणिक केलेले असतात. आणि नातं टिकवण्यासाठी सर्वात सुंदर ही मालमत्ता आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचा वेळ आहे. आणि तुमचा वेळ हा त्यात तुम्हाला गुंतवावा लागेल. आणि आयुष्यात उजेड आला की अंधारात ज्यांनी साथ दिली त्यांना विसरायचं कधीच नसतं. देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातला आहे, पण इथे जो घासला घास जाईल
तोच चमकेल. आणि म्हणून जो व्यक्ती घासला जाईल ना आणि जीवनात कष्ट करेल ना, तो व्यक्ती पुढे जाणार आहे आणि यश आपलं मिळवणार आहे. म्हणून फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले, कोणा वाचून कोणाचे काही मात्र अडत नाही. म्हणून नातं म्हणजे फक्त आपल्या कम्फर्टनुसार वेळ देणे नाही, तर वेळ नसतानाही एकमेकांसाठी वेळ काढणे हे असते. म्हणून आपण स्वामींच्या दर्शनासाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आणि वेळ घेऊन आपण स्वामींचं दर्शन सुद्धा केलं पाहिजे. म्हणून पगार नावाची लालच मिळायला लागल्यापासून मी माझी स्वप्नच विसरून गेलो. आणि अशी पगार आपण नक्कीच कमावू शकतो, पण आयुष्यामध्ये सर्व स्वप्न आपली साकार नाही करू शकत. म्हणून ते साकार करण्यासाठी छोटा का होईना तुम्हाला तुमचा जोडधंदा नक्कीच टाकावा लागतो आणि त्यानेच तुम्हाला भरपूर काही प्रगती मिळत असते. म्हणून आंधळ्याला दिसायला लागलं की सगळ्यात पहिलं त्याचं काठीला फेकून देतो, जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो आणि तो आधारच त्याला नकोसा वाटत असतो. म्हणून बस इतकंच प्रामाणिक आयुष्य जगायचं आहे की जेव्हा कोणी बोलेल तुला तुझ्या कर्माची फळं एक ना एक दिवस नक्कीच भेटतील, तेव्हा आपल्याला चांगलंच वाटलं पाहिजे आणि वाईट वाटलं नाही पाहिजे. कारण आपण जीवनामध्ये जी कर्म केली ती सर्वच कर्म आपण चांगलीच केली आहेत आणि कुणाचंही आपण नक्कीच आपल्या मनापासून वाईट केलं नाही. म्हणून तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावरच विश्वास ठेवावा. हास्यामागे लपलेलं दुःख, रागवण्यामागे असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. आणि या 3 गोष्टी ज्याला कळाल्या तो तुमचा जवळचा व्यक्ती मात्र नक्कीच असतो. म्हणून कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी हे समजायला वेळ लागत नाही. म्हणून नाती तोडली नाही पाहिजे हे खरं आहे, पण जिथे आपली किंमत नाही तिथे नाती टिकवूनही काही उपयोग मात्र नसतो. म्हणून कोणाला कितीही जीव लावा, शेवटी ते आपल्या परोपणाची जाणीव करूनच देतात. आणि लाडावून वाढवलेली मुले मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांचे लाड करत नाहीत, पण घडवून वाढलेली मुले हे मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांना दैवत ही मानत असतात. म्हणून ती संस्काराची गोष्ट ही खरी त्या ठिकाणी होत असते. म्हणून वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते, पण वडिलोपार्जित सौंदर्यही मिळू शकतं, पण सुख आणि समाधान हे स्वतःलाच कमवावं लागतं आणि ते आपणच बनवत असतो. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील, नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि हा संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे, कारण याचंच नाव जीवन असं आहे आणि असंच जीवन आपल्याला जगायला लागणार आहे. म्हणून समोरचा कारण देऊन बोलणे कमी करायला लागला की आपण समजून जायचं की आपला खेळ संपला आहे त्याच्या आयुष्यातून आणि तो व्यक्ती आपल्याला परत त्याच्या आयुष्यात कधीच आणू नये आणि त्या व्यक्तीशी आपण बोलूही नाही. म्हणून नका लावू कुणाला जीव. दुनिया झाली खूप निर्जीव. भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात आणि मग नंतर ते आपल्याशी विलीन होत असतात. मित्रांनो, परत मग आपल्याला त्यांच्यामध्ये काहीच गोष्ट ही आवडत नसते आणि आपली गोष्ट त्यांच्यासोबत होतही नसते. म्हणून मित्रांनो, स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर आहे. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत, त्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशा लोकांपासून आपण जेवढं लांब राहिलं तेवढंच आपण चमकत राहू आणि पुढे जात राहू. म्हणून तेजस्वी सूर्याची किरणं घेऊन येते एक ऊर्जा. नव्या दिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा आणि असाच नवा दिवस तुमच्या आयुष्यात उजाडो, ज्या दिवशी तुम्हाला खूप आनंदाची गोड बातमी मिळो आणि तुमच्या आयुष्यात खूप खूप छान गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ. आणि जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही, कारण आपला हेतू हा निर्मळ मनाने केलेला आहे आणि एकदम प्रामाणिकपणे आपण काम करत आहे. म्हणून प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे. आणि परिपूर्ण हा व्यक्ती कोणीच होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घेतलीच पाहिजे आणि ती परिस्थिती जाणून घेतली तर आपल्याला समजत असते की तो व्यक्ती कसा आहे आणि कसा वागत देखील आहे. म्हणून मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. आणि जर ते स्वच्छ नसेल तर मग तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग या जगात कुठे होत नाही. आणि म्हणून तुमचं मन हे छान असायला हवं. नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. आणि हे सुख प्रत्येकाला लाभत नाही. मग नुसतेच लोक पैशामागे धावत असतात. न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपल्या घरातील आपले आईवडील आहेत आणि त्यांना आपण नक्कीच जपले पाहिजे. काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ. म्हणून आपण निस्वार्थ भक्तीने ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नक्कीच परमार्थ तुम्हाला लाभेल
आणि देव चमत्कार तुम्हाला नक्कीच दाखवतील. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. आणि तो अनुभव चांगला असला की आपल्याला सर्व काहीच नक्कीच मिळत असते. आणि या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही, म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकवायला आपल्याला काही हरकत नसायला हवी. म्हणून जो दुसऱ्यांच्या भवितव्यामुळे ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भविष्य कधी साकार करता मात्र येत नाही आणि स्वतःचं भविष्य तो व्यक्ती साकारही करू शकत नाही. म्हणून ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होत असते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्याच्यापेक्षा आशेने जगणारा गरीब आणि सुखी असतो आणि तो सर्व काही प्राप्त आपल्या जीवनामध्ये करत असतो. म्हणून शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते. म्हणून उमेदवार निवडताना काळजी न घेतल्यास तुमचे सर्व काम हे वाया जात असते. मग तो उमेदवार कोणताही असो, तो तुमच्या जीवनातील असो, तुमच्या घरातील असो, मग तुमचा मित्र असो. काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय हे खेचायला सुरुवात करत असतात आणि मग तुम्हाला मागेही खेचत असतात. पण तुम्ही हे थांबून राहायचंय आणि धीटपणे तुम्ही लढायचं आहे. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि यशाच्या मार्गाला सुद्धा तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे हे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी ह्या बिघडत असतात आणि त्या टोकाला सुद्धा नक्कीच जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगणात तर मग जीवन आहे. म्हणून तसंच तुम्ही जगत राहायचं आहे. अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशात कोणीही कधीही झाकळू शकत नाही. तुमचे शरीर मौल्यवान आहे, ते तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येत नाही आणि तो शूरवीर व्यक्ती सुद्धा या जगामध्ये होत नाहीत. म्हणून जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो ना, तेव्हा जीवनाची सर्व उद्दिष्ट अगदी सहज साध्य आपल्याला करता येत असतात आणि आपण जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र तुमचा अहंकार नक्कीच आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहत असते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू मात्र शकत नाही. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आहे आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य ही भक्ती आहे आणि सत्यच आपण जीवनामध्ये बोलत राहिले पाहिजे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक आपल्याला जीवनामध्ये शिकवत असते. आणि म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच असतो की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधी न फेडता येणारे नाते, हे निस्वार्थ प्रेमाचे, जगात कुठेही न मिळणारे आणि असं नातं तुम्हाला प्रत्येक जगात हे कुठेही मिळणार सुद्धा नाही. म्हणून चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणं तुम्ही नक्कीच बंद केलं पाहिजे आणि चिंता अजिबात तुम्ही नाही केली पाहिजे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य नक्कीच करेल आणि तुमच्याकडून जे तुम्हाला नको आहे ते नक्कीच ते करून घेत असते. म्हणून अहंकार त्यालाच असतो त्याला कष्ट न करता मिळालेलं भरपूर काही असतं आणि आपलं वडिलोपार्जित त्याला धनसंपत्ती प्राप्त झालेली असते. म्हणून कष्ट केल्याशिवाय आपल्यालाही त्याची चव कळत नाही आणि ते आपल्याला कसं मिळालं याचाही आपल्याला थोडा बोध होत असतो. म्हणून माझ्या आसपास अशी लोकंसुद्धा आहेत जी चुकीची बोलत असतात आणि चुकीची वागत असतात. व त्या लोकांकडे आपण लक्ष न देता आपल्या कामावर फक्त लक्ष देत राहिले पाहिजे. मग जीवनात आपण भरपूर आनंदाचे क्षण अनुभवू. म्हणून सुंदर क्षण हे प्रवाशांप्रमाणे निघून जातात, आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा हा फक्त आदर्श असतो आणि तो आदर्श आपण शेवटपर्यंत टिकून ठेवला पाहिजे. गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्याबरोबर तो व्यक्ती टिकून राहत असतो. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्यायला काही हरकत नाही, पण हार मानून कधी तुम्ही थांबू नका आणि कधी यशापर्यंत जाताना तुम्ही कधीही मागे वळून सुद्धा बघू नका. म्हणून मित्रांनो, ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार पातळी तुमची कमी झाली ना की तुमचा धोका या शरीराचा किंवा मग तुमच्या जीवनाचा हा वाढतच असतो. आणि स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून फक्त दाखवायची असतात.
आणि म्हणून पायाला जर ठेच लागली तर दोष हा दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि असे अनुभव आपल्याला जीवनात येतच राहतील. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रभावाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुख होतं आणि तेच आपण अनुभवलं नाही आणि त्याची कदर सुद्धा केली नाही. म्हणून कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना माणूस आयुष्यातील आपली माणसं परत येत असतात. मित्रांनो, कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधी विस्मरण होऊ देऊ नका. आणि या 3 गोष्टी नेहमीच तुम्ही जपून ठेवायला शिका. आळशी आणि दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा करतात आणि नशिबावर ती लोक अवलंबून राहत असतात. पण आपण नशिबावर न अवलंबून राहता आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणून एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून आपल्या परिस्थितीवर नक्कीच आपण गर्व बाळगायला हवा आणि जे आपल्याकडे आहे त्यात आपण समाधानी राहायला हवे. म्हणजे प्रत्येक माणूस जगात सुखी होऊन जाईल. म्हणून जेव्हा सर्वांची माया थांबते ना, तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. तुमच्या पाठीमागे लोक काय बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही, यातच तुमचा विजय आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वतः चांगले असायला पाहिजे आणि तुम्ही कर्म चांगले केले पाहिजे. ज्यावेळी मी एखाद्या हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही असे स्वामी म्हणतात. म्हणून मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो आणि त्यांच्या पाठीमागे असतो. म्हणून स्वामींचं हे वचन लक्षात ठेवून आयुष्यामध्ये भरपूर कामाला सुरुवात करा आणि भरपूर प्रगती तुम्ही मिळवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देतील की मागायला तुमच्याकडे काहीच उरणारच नाही. म्हणून जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, दिसणं तर क्षणिक असतं, खरं सौंदर्य तर कर्तृत्वानेच लाभत असतं. म्हणून आपलं कर्तृत्व आपण छान आणि सुंदर असायला हवं. म्हणून विनम्रता म्हणजे शरणागती नव्हे, तर संबंध अबाधित ठेवण्याकरता वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. आणि गुरुचरित्रातील कथाबोध तुमच्यातील विनम्रता अबाधित ठेवण्याचे काम नक्कीच करत असते. आणि संसारापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कुठलाही दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात तोच खरा भाग्यवान आणि श्रीमंत असतो. म्हणून निवड, संधी आणि बदल या 3ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून संधी दिसता, निवड करता आणि तर बदल आपोआप होत असतो. म्हणून संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता होत नाही, म्हणून तर बदल त्यात घडतच नाही आणि म्हणून त्यात बदल होत नाही. म्हणून तुम्हाला ही संधी स्वामी देत असतात. फक्त त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. मनुष्याचं त्याला संपत असतो. कारण ते मरते एकतर तिरस्काराने आणि दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपायला शिका. स्वतःचा मुखदोष म्हणजे अथक बडबडीमुळे पोपट आणि मैना यांना पिंजऱ्यात अडकून राहावे लागते आणि बगळे मौन बाळगून राहतात आणि त्यामुळे त्यांना कोणी पकडून ठेवीत नाही. म्हणून जीवनात मौन हे सर्व गोष्टी प्राप्त करण्याचे साधन मात्र नक्कीच आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो ना, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम ही नष्ट होत असतात. आणि भक्तीच्या वाटेवर अक्कलकोट गाव तुझे लागते, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबते. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, हे स्वामी माऊली मला नेहमी तुझी सोबत राहू दे, तुझी सोबत राहू दे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची 2 मात्र कारणं असतात. एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. म्हणून वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळणार नाही आणि स्वामींची भक्ती करा, नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, पूर्णतः दगडाच्या सानिध्यात काढलेलं आणि वाढलेलं रोप आयुष्याचा एक धडा शिकवून जातं. आपल्या शत्रूचं अस्तित्व कितीही मोठे का असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यामुळे त्या शत्रूचं अस्तित्व लहान ठरत असतं आणि आपण नक्कीच मोठेही होत असतो. म्हणून जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशी वादविवाद किंवा सवाल जवाबाच्या फंद्यात पडत नाहीत आणि तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्टतेसाठी सवत आणि झिजत असतात. म्हणून ते झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमी श्रेष्ठ असतात. म्हणून तुमच्या
जे हातात आहे ते तुम्ही नक्कीच पार पाडा आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच करा. नक्कीच यशस्वी तुम्ही व्हाल. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे थांबवा. हे तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते आणि हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे समाधानही तुमच्यासाठी होत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवता तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नसतं. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता मात्र येतं. म्हणून कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. म्हणून कितीही संकटे आली तरी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे आणि काहीही अशक्य नाहीये. म्हणून स्वामी म्हणतात, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळं चांगलं होईल आणि सगळं नीट होणार आहे. आणि अडचणी कितीही येऊ, पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कणखर बनवत असतात. त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र हे नक्कीच वाचलं पाहिजे आणि ऐकलं सुद्धा पाहिजे. कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट, पण जेव्हा कुणाचे 12 वाजणार असेल ना, तेव्हा सगळे एकत्र आले पाहिजे आणि सगळ्यांनी सगळ्यांनाच मदत मात्र नक्कीच केली पाहिजे. म्हणून घड्याळाकडून सुद्धा आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून माणसाच्या जवळचा शत्रू हा राग आहे. कारण राग आला की राग निश्चित आहे. कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो आणि त्यामुळे तो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो. तोच जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि त्याला सर्व काही मिळत सुद्धा असते. म्हणून प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही, पण परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती मात्र नक्कीच होईल. म्हणून प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली होती, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. फक्त तुमच्या मनामध्ये देवाविषयी निर्मळ भक्ती पाहिजे आणि निर्मळ मात्र प्रेम पाहिजे, तरच देव सुद्धा तुमचं ऐकणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता ही आणि कमतरता हे दोन्ही गुण असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. म्हणून कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान रपले. स्वामी चरणी मग सहज दृढ होते आणि क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. आणि कोणीच व्यक्ती निराधार राहणार नाही आणि स्वामींनी ज्याला आधार दिला आहे ना, त्याला स्वामी शेवटपर्यंत आधार देतील आणि त्याचे स्वाद कधी सोडणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींनी एकदा तुमचा हात धरला की ते शेवटपर्यंत तुमची साथ देतात, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून स्वामी तुम्हाला म्हणतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावणार. माझ्या आशेचे जरूर पहा, पण लक्षात असू दे, मला फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि आपल्याला ते सांगून समजवत आहेत की बाळा, तू चांगल्या मार्गाला राहा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लाग. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. म्हणून त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा आणि कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही. म्हणून त्यांना मात्र तुम्ही जपायला शिकले पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे ते तुम्हाला भेटतीलही. म्हणून कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. आणि त्यांची कुवत असली तर ते विचारत सुद्धा नाही, ते आपोआप समजून सुद्धा घेत असतात. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते ऐकू पण येत नाही जे आपण कधीच बोललेलोच नाही. म्हणून ते तुम्ही मनात ठेवलं पाहिजे आणि लोकांचं जास्त मनावर बोलणं घेऊ नका. तुमच्या पद्धतीने चला आणि तुमच्या पद्धतीने हे जीवन जगा. बघा, त्याचा आनंद खूप वेगळा आहे. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे असते. म्हणून तुम्हीच ठरवायचे आहे की दुःखात राहायचं की आपण सुखात आणि समाधानात राहायचं आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही
आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्यांची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि जीवनामध्ये आपल्याला सगळं काही मिळत जाईल. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाईल आणि सुखाने आपल्याला सर्व काही गोष्टी ह्या मिळत जातील. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगायला शिकलं पाहिजे. कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणाला सांगताही येणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात आणि त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेचा उपयोगी पडलो यात आनंद मानावा आणि त्या आनंदात आपण रमून जायचे आहे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं तो दिवस मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आणि ज्या दिवशी तुम्ही हसणं विसराल त्या दिवशी सर्व काही तुम्ही विसरून जाल. म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त होऊन जाशील आणि मी तुला नक्कीच त्या संकटातून बाहेर सुद्धा काढेल, असे स्वामी बोलत आहेत. नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, म्हणून ती आपणच तोडत असतो. आणि ती फक्त गैरसमजामुळे आणि चुकीच्या वादविवादामुळे आपली ती नाती तुटत असतात. म्हणून तसे आपण कधीच करू नये. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला जीवनात कधीच एकटे सुद्धा वाटत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो. म्हणून जास्त प्रकाश सुद्धा जीवनामध्ये नकोय. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाहिजे आणि तेवढंच आपण नक्कीच केलं सुद्धा पाहिजे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडून जाईल आणि मग तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत. कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो ना तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत मात्र राहतं. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात तुमचं निघून जाईल आणि ते तुम्हालाही कळणार नाही. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा खूप सुखकर मार्ग आहे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला सुद्धा देणे हे भागच पडेल आणि तुम्हाला परमेश्वर देऊनच राहील. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर जात असतो. म्हणून शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते. आणि म्हणून तुम्ही चंदनाच्या झाडाला विषारी सापाने जरी विळखा घातला ना, तो त्याचा सुगंध सोडत नाही आणि त्याचा सुगंध हा चंदनाहून मस्त खास येत असतो. म्हणून आपणही तसे राहावे. आपल्या आजूबाजूला कितीही कणखर लोक किंवा दृष्ट लोक राहत असली तरी आपण अशा चंदनाप्रमाणे राहायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा नक्कीच ओळख दाखवतात आणि ते तुमच्याजवळ येत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, अरे तू मला तुझ्या देव्हाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून माझ्याजवळ यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. आणि मी नेहमीच त्याच्या सोबत कायम आयुष्यभर असतो. मग त्याने माझी भक्ती करो वा ना करो, पण त्याने माझा हात पकडलाय तर माझं कर्तव्य आहे की त्याला सांभाळायचं. म्हणून मित्रांनो,
नामस्मरणाचं एवढं फायदा आहे की तुम्हाला स्वतः स्वामी तुमच्या संकटात सांभाळायला येतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून कधीच कोणामध्ये काहीच कमतरता नसते. सगळेच लोक चांगले आहेत आणि चांगल्या मनाचे आहेत. फक्त त्यांची परिस्थिती त्यांना तसं बनवत असते. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. आणि ते यश तुम्हाला मिळालं की सर्व काही चांगलं देखील होईल. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. आणि जर तुम्ही निसंकोच विश्वास ठेवला ना की तो परमेश्वर एवढं देईल की तुम्हाला ते झेपावणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कितीही श्रीमंत आणि कितीही गरीब असेनात. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असं आपण स्वामींना नक्कीच म्हटलं पाहिजे. म्हणून गुरुचरित्र तुम्ही वाचायला शिका, कारण गुरुचरित्रातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो, तो माणसांमध्ये सुद्धा असतो. आणि माणसांमध्ये सुद्धा आपण सुख हे शोधलं पाहिजे, कारण माणसं जवळ असली तर सर्व काही नीट असतं. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने फक्त वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आस्वाद सुद्धा घेतला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यामध्ये केली सुद्धा पाहिजे. आणि तशी गोष्ट केली की आपल्याला सुद्धा नक्कीच चांगले परिणाम मिळतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. म्हणून मित्रांनो, शिकायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका आणि त्यांच्याकडून आपण बोध घ्या की त्यांनी किती कष्ट करून हे स्वराज्य निर्माण केलं. तर आपल्याजवळ सगळं काही आहे तरी आपण हे करू शकत नाही का? म्हणून आयुष्यात निर्मळ मनाने आणि चांगल्या मनाने फक्त प्रयत्न करत राहा. बघा, स्वामी तुम्हाला तुमचा हात कधीच सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ सुद्धा देतील. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते आणि ते दुःख कोणालाच नको आहे असे आपण समजू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका आणि त्यांना पुढे त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील. हा फक्त देवावर विश्वास ठेवा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच टिकून ठेवायची आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले हे घडत असते आणि होत सुद्धा असते. म्हणून मी आहे म्हणून सगळे जण आहेत असं कधी समजू नका. सगळेजण आहेत म्हणून मी आहे असं समजा. सगळा तुमचा गर्व नाहीसा होऊन जाईल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. म्हणून सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून ते तरी तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना की तुम्हाला मिळत गेले ना, तुम्हाला त्याची हाव होऊन जाते आणि ते तुम्हाला अजून अजून पाहिजे असतं. म्हणून एखादी वस्तू हरपली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय तुम्ही सोडून द्यायचा असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातील. आणि त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे त्याचं प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा मग ती आपली माणसं असोत, ती तुम्ही नक्कीच सांभाळली पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हे हृदय आपले पाहत असतो. आणि ते हृदय जर चांगले असेल तर चांगल्या कर्माची चांगलीच फळे ते देव आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग घेणारे तर या जगामध्ये भरपूर काही आहेत आणि ते तुम्हाला शोधत येतच असतील. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो पुढेही जात असतो. म्हणून हा झोपाळा चालूच राहणार आहे. फक्त आपण आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे आणि चांगल्या मनाने केली पाहिजे. मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं भेव नाही आणि कोणतीच गोष्ट तुम्हाला कमीही पडणार नाही. म्हणून मनासारखी व्यक्ती शोधल्यापेक्षा मने समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं गोड होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाहीत त्याला ती नक्कीच कळत असतात. म्हणून तुमच्याजवळ जे आहे
आणि तुम्हाला जे मिळालं आहे ते देवाने अगदी चांगलं आणि अगदी मस्त दिलेलं आहे, म्हणून त्यात तुम्ही जगायला शिका आणि तेच आपलं चांगलं कर्म होतं म्हणून आपल्याला ते मिळालं असं समजायला शिका. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाचणार नाही आणि कमी सुद्धा होणार नाही. म्हणून चूक ही चुकूनच होते. हे कितीही खरं असले तरी काही चुका ही अशा असतात ना, याची शिक्षा आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच सोबत आणि नशिबात असतात. म्हणून तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे अगदीच महत्वाचं आहे आणि ते खूप महत्वाचं असून त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा आणि ही सद्गुरू स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना राहील. मित्रांनो, स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीही सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. म्हणून त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी आणि असणारही आहे मी. आणि म्हणून स्वामी प्रत्येक ठिकाणी आपली परीक्षा घेत असतात आणि आपली परीक्षा बघत असतात. फक्त त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये पास व्हायला शिका आणि कर्म चांगले करायला शिका. प्रत्येक ठिकाणी स्वामी आपल्याला बघत आहेत यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून स्वामींच्या पदार्थांमध्ये पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोली आणि कांद्याची भजी अत्यंत आवडत असते आणि अनेक प्रकारच्या भाज्या अतिशय प्रिय होत्या. मग तसेच भक्त स्वामींना सकाळी उठल्यावर गोड पदार्थ खायला अतिशय आवडत असे. त्यामध्ये कधी कधी मसाले दूध, खीर असे काही पदार्थ स्वामींना खाण्यास आवडायचे आणि त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवा आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी. यामुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरपूर काही चांगला आशीर्वाद देऊन जातील. म्हणून स्वामी सांगतात आणि म्हणत असतात की बाळा, कोण कसं वागतोय ना याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे. तू लक्ष ठेवू नकोस आणि देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवताना आणि नुसतंच तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस आणि असं होईल. तू निश्चित पुढे जा आणि आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझे हे कर्म नीट करत जा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा छान संदेश स्वामी आपल्याला देत आहेत. मग आपण कशाला भ्यायची गरज आहे? वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं असतं. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्या हातातच आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतील तो व्यक्ती तुमच्या खूप जवळचा असेल आणि तुम्हाला खूप प्रेम करत असेल. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच सुद्धा गमवायचे आहे. म्हणून कधीच गर्व आणि अहंकार मात्र आपल्या मनात ठेवू नका. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर आहे आणि तुमची ती वाट बघत आहे. आणि म्हणून यशाकडे जाताना स्वामींची भक्ती करूनच आपण गेलं पाहिजे. स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती व्यक्ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती होत सुद्धा नाही. म्हणून आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही आणि तो हुद्दा नाही. हो, पण एक मिळालेला जन्म आहे आणि पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या भरती निहाती पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल मात्र केली आहे. आणि ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न नक्कीच झाला पाहिजे. मित्रांनो, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला हे जन्माला आलो आहे आणि तो जन्म आपल्याला सफल मात्र नक्कीच करायचा आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाच थांबवताही येत नाही.
कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. आणि जसं की जिथे हात जाणार होता ना, तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असलाच पाहिजे आणि तो शेवटपर्यंत तुम्ही ठेवायला शिका. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र नक्कीच राहील आणि शेवटपर्यंत राहील. म्हणून अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटाची वाट घे, असे स्वामी आपल्याला सुचवत आहेत. आणि हेच तुम्ही मनात धरलं पाहिजे. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ तुम्ही असं कमेंटमध्ये लिहिल्याशिवाय जाऊ नका. डोळ्यांना आवडलं म्हणजे प्रेम नाही. ज्याला बघताच हृदय धडधड हे असतं ते म्हणजे प्रेम. आणि हे हृदय तेव्हाच धडधडतं जेव्हा डोळ्यासमोर माझ्या स्वामींचा चेहरा येतो. आणि तो चेहरा इतका मनमोहक आहे की मला तो चेहरा खूप आवडतो आणि तो चेहरा बघितल्यावर मी खूप उत्साही होत असतो. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. आणि याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात. आणि ते स्वामीच आपल्या पाठीशी असतात. फक्त ऐकून घेणारे सगळेच असतील, पण समजून घेणारे फक्त स्वामीच मिळतील. आणि जगण्याचे प्रेरणास्थान आपले फक्त स्वामी समर्थ आहेत. ज्यांचे कोणे नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. म्हणून सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. आणि स्वामींवरच आपण मन मोकळेपणाने हे प्रेम मात्र नक्कीच केलं पाहिजे. प्रेम करायचं असेल तर अक्कलकोटाच्या स्वामी महाराजांवर करा. विश्वास ठेवा, आयुष्य बदलून तुमचं जाईल आणि अगदी नव्याने तुमचं आयुष्यही सुरू होईल. म्हणून बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. आणि एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. आणि राग आणि अहंकार जरा बाजूला सार, तुझा संसार तुला पुन्हा मिळेल आणि मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, ते मला मागताही कळतं आणि न सांगताही मला संपूर्ण कळत असतं. म्हणून माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करत असतो. आणि माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी नक्कीच देईन. हा फक्त तू विश्वास ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो हेही स्वामी सांगत आहेत की ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. आणि स्वामी हे आपल्याला दर्शन मात्र मित्रांनो देत असतात. आणि स्वामीच आपल्याला सर्व ठिकाणी मदत देखील करत असतात. पण ते स्वतः येऊ शकत नाही, म्हणून कोणत्या तरी व्यक्तीच्या रूपात ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला मार्ग दाखवून ते जात असतात. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरतात तुम्ही मला समर्थ म्हणून. जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामीच तुम्हीच मला दाखवता निवारा. आणि जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून आणि तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून. आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी आणि मीच राहीन तुझ्या पाठी. असे आपण समजू शकतो आणि म्हणू सुद्धा शकतो. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा स्वामी हे चांगलंच करत असतात. आणि चांगलाच विचार स्वामींच्या मनात आपल्या विषयी नक्कीच असतो. म्हणून आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वीवर आलो आणि येऊ शकलो. ज्यांनी अमृत पाजले त्यांना कधीच तुम्ही काही पाजू नका. आणि मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि ती सेवा शेवटपर्यंत केली पाहिजे. नाहीतर स्वामींची सेवा करूनही तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण जे तुझे कर्म आहे ते तुला नक्कीच फेडावे लागणार आहे. पण ते कर्म त्या फेडण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझ्या सोबत आहे, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून स्वामींकडे आपण एवढंच म्हणा की स्वामी मला फक्त सुखात, समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. म्हणून स्वामींना म्हणा, स्वामी वाट चुकलंय थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काळ दाखवा ना.
स्वामी अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळा आकाश दाखवा ना. स्वामी रण खूप मोठा आहे, थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी तहान खूप लागले, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीच सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा माझ्या डोक्यावरचा हात. म्हणून आपण फक्त विश्वास ठेवून स्वामींना मागलं पाहिजे. गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच असणार आहे आणि इथेच राहणार आहे. तुम्ही इथेच राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. म्हणून नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही आणि ज्याच्यापेक्षा खूप आहे त्याला सुखाने अन्न कधी गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसं, कारण आयुष्य हे पुन्हा आपल्याला मिळणार सुद्धा नाहीये. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधी सोडत नसतात आणि त्याला शेवटपर्यंत स्वामी मदत देखील करत असतात. आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.